नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती याच्यामध्ये आपला महानगरपालिका ॲक्ट आहे, ठीक आहे। तर तो ॲक्ट आपण प्रकरण 1 आपण डेमो लेक्चरमध्ये घेतलेला आहे, ठीक आहे। तर आज आपण कलम 4 पाहत आहोत, प्रकरण 2 मधलं कलम 4। आता या कलम 4 मधलं पूर्ण एकदम इन डिटेल पाहणार आहोत। तर त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की आपली महानगरपालिका जो ॲक्ट आहे त्याची एक बॅच आहे। तर ती बॅच तुम्हाला टेलिग्रामवर शिकवली जाणार, त्याच्या नोट्ससुद्धा दिल्या जाणार आणि त्या नोट्स नंतर तुम्ही वाचून झाल्यावर तुमचं हे अशाच प्रकारचं एक्सप्लेनेशन होणार आहे जसं आत्ता मी घेतो आहे। म्हणजे अगोदर ग्रुपवर टाकलेलं आहे मी, त्यानंतर आता मी एक्सप्लेनेशन घेतो आहे। तर एक्सप्लेनेशन एकदा बघा, त्यानंतर मग तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर ते तुम्ही ठरवा, ठीक आहे। आणि जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जा आणि तिथून माझ्याशी संपर्क साधा, ठीक आहे। तर आता कलम 4 आहे, प्रकरण 2 मध्ये कलम 4 निगमाची स्थापना, ठीक आहे। सेक्शन 4 सांगतो की महाराष्ट्रातील ज्या ज्या शहरांसाठी सरकार आदेश काढेल तिथे एक म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजेच महानगरपालिका स्थापन केली जाईल। आता मुख्य मुद्दे काय आहेत कलम 4 मध्ये, तर राज्य सरकारचा अधिकार, पॉवर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट, महाराष्ट्र राज्य सरकार आपल्या आदेशाद्वारे ठरवते की कोणत्या शहरासाठी महानगरपालिका स्थापन करायची आहे। उदाहरणार्थ मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे इत्यादी ठिकाणी सरकारने अधिसूचना काढून महानगरपालिका स्थापन केलेली आहे। आता त्याच्यामध्ये लोकसंख्येचा निकषसुद्धा असतो। आता पूर्वी नगरपालिकेला महानगरपालिका बनवण्यासाठी शहराची लोकसंख्या ठराविक म्हणजेच साधारणतः 3 लाखांपेक्षा जास्त असावी लागायची। पण आता बदलांनुसार सरकारला पूर्ण अधिकार आहे की गरज असल्यास कमी लोकसंख्या असलेल्या शहरासाठीही कॉर्पोरेशन स्थापन करू शकते। तिसरा निकष आहे नावकरण म्हणजेच नेम ऑफ कॉर्पोरेशन। स्थापन झालेल्या नगरपालिकेला त्या शहराच्या नावाने ओळखले जाते। फॉर एक्झाम्पल मुंबई महानगरपालिकेला मुंबई महानगरपालिका बोललं जातं, पुणे महानगरपालिकेला पुण्यावरून नाव पडलेलं आहे, ठीक आहे। आता चौथा आहे कायदेशीर दर्जा, ठीक आहे, लिगल स्टेटस। एकदा स्थापन झाल्यावर महानगरपालिका ही कायदेशीर व्यक्ती मानली जाते, म्हणजेच तिला स्वतःचं नाव, कायमस्वरूपी अस्तित्व, शिक्का हा स्वतःचा असतो। ती मालमत्ता खरेदी करू शकते, विक्री करू शकते, करार करू शकते, न्यायालयात दावा दाखल करू शकते किंवा तिच्यावर दावा दाखल होऊ शकतो। सदस्य संख्या व रचना, तर याच्यामध्ये कॉर्पोरेशनमध्ये निवडून आलेले नगरसेवक व काही मनोनीत सदस्य असतात। पुढच्या कलमांमध्ये त्यांची निवडणूक, अधिकार, कार्यपद्धती याविषयी सविस्तर आपण माहिती घेणार आहोत, ठीक आहे। आता सोप्या भाषेत समजावले तर काय आहे, तर कलम 4 म्हणजे शहराला महानगरपालिकेचा दर्जा कधी द्यायचा, कोणत्या शहराला द्यायचा आणि एकदा दिल्यावर ती किती कायदेशीर पद्धतीने स्वतंत्र संस्था म्हणून कशी चालेल हे सांगणारं कलम 4 आहे, ठीक आहे। तर हे आपण नोट्स म्हणजे कलम 4चं मी तुम्हाला नोट्सद्वारे दिलेलं आहे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये, आणि दुसरं आहे ते मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे, ठीक आहे। तर अशाच पद्धतीने आपले पुढचे कलम जे आहेत ते सगळेच्या सगळे कलम अशाच पद्धतीने होणार आहेत। जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर मला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून संपर्क साधा, त्यानंतर तुम्हाला ही बॅचमध्ये मी ॲड केलं जाईल, ठीक आहे। आणि त्या ॲड केल्यानंतर मग तुम्हाला तिथे रोजच्या रोज ही कलमं होणार आहेत, सोबतच नंतर क्वेश्चन सिरीज वगैरे आपली जॉईन आपण हे करू टाकू म्हणजे लॉन्च करून टाकू, ठीक आहे। तर आता क्वेश्चन सिरीजचे आपल्याकडे MIDCचं एक्झाम्पल आहे। जर काही विद्यार्थी आपल्यासोबत MIDCचे पण असतीलच, त्यांना माहिती आहे की आपण जी क्वेश्चन सिरीज MIDC ॲक्टसाठी सुरू केलेली त्यातले प्रश्न हे विचारले गेले होते, त्यामुळे ह्याच्यामधले सुद्धा प्रश्न विचारले जाणार हे मी गॅरंटी देतो। त्यामुळे तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर लिंकद्वारे माझ्याशी संपर्क साधा, ठीक आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।